नमस्कार. क्लासिक DIY आर्ट क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका साडीपासून 5 ते 6 वर्षाच्या मुलीच्या 3 फ्रॉकी शिवणार आहोत. माझा इथं कोणताही कोर्स झालेला नाही, फक्त माझा ब्लाऊज शिवणकामाचा कोर्स झालेला आहे. त्या बेसवरतीच मी ह्या फ्रॉकी शिवलेल्या आहेत. आणि फॅशन डिझायनिंग वगैरे माझं झालेलं नाही. आणि ज्यांनी मला ह्या फ्रॉकी शिवायला दिल्या त्यांना ह्या फ्रॉकी खूप आवडल्या. त्याच्यामुळे मला त्या कामाचं समाधान मिळालं की बाबा त्यांना फ्रॉकी आवडल्या. त्याच्यामुळे मला पण खूप आनंद झाला. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ कोणत्या कोणत्या पाहायला आवडतील तेही कमेंट करून तुम्ही सांगा. माझे DIY व्हिडिओ आहेत या चॅनलवरती. परत शिवणकामाचे आहेत, ज्वेलरीचे पण आहेत, पेंटिंगचे पण आहेत. ते जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आवडले तर सबस्क्राईब करा, नाही आवडले तर स्किप करून गेलात तरी चालेल. तर चला सुरू करूयात व्हिडिओला आपल्या. इथं मी साडीची किनार आणि साडीचा पदर कट करून घेतलेला आहे. साडी शक्यतो प्लेनच होती, थोडेफार खडे होते, पण एका साईडला जरा जास्त खडे होते 1 ते 1.25 मीटर कापडावरती. ते 1 ते 1.25 मीटर कापड आहे ते मी बाजूला कट करून घेतलेलं आहे. त्याची आपल्याला दुसरी फ्रॉक शिवायची आहे त्याच्यामुळं. आता इथं मी पदराचा भाग घेतलेला आहे. याच्यात मी छातीचा भाग कट करून घेणार आहे. हा पीस आपल्याला 2 वेळा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे 4 पदर करायचे आहेत. तर छातीचा भाग आणि कमर घेर याचा पूर्ण माप घेऊन त्याचे 4 भाग करायचे आहेत. आणि चौथ्या भागात आपल्याला 2-2 इंच वाढवून माप टाकायचं आहे. मी इथं पेपर कटिंग करून घेतलेले आहे. मी मुंड उंची 5 इंच घेतलेली आहे, गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची आहे ती पुढच्या गळ्याची 4 इंच घेतलेली आहे. मागच्या गळ्याची आपल्याला ठेवायची तेवढी ठेवायची आहे. आणि गळा ठेवला नाही मागं तरी चालेल, नुसतं थोडासा गोल कट करून घेतला तरी चालेल. मी आता इथं बाहीचं कटिंग करून घेत आहे. मी बाहीची उंची एक्स्ट्रा कट करून घेणार आहे. नंतर मला जेवढं माप टाकायचं आहे ते टाकून घेणार आहे. आता इथं मी अस्तर कटिंग करून घेत आहे, फ्रंट आणि बॅक साईडचं. आपल्याला फ्रंट साईडच्या मुंड्यात 1 इंच अंतर घ्यायचं आहे आणि बॅक साईडच्या मुंड्यात 1.5 इंच असं अंतर घ्यायचं आहे. इथं माझं अस्तर कटिंग झालेलं आहे. इथं आता मी फ्रॉकीचा खालचा घेर कट करून घेत आहे. मी इथं आधीच मला जेवढी घेरची उंची पाहिजे होती तेवढी साडी मी कट करून घेतलेली आहे. आता मी इथं वरच्या साईडला एका कोपऱ्यात 2 इंच आणि खालच्या साईडला विरुद्ध दिशेला 2 इंच असं अंतर टाकून घेत आहे. मी ज्या पद्धतीने मापं टाकलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पण मापं टाकून घ्यायचे आहेत. इथं मी मापं टाकून घेतलेले आहेत आणि दोन्ही टोकं एकमेकाला जॉईंट करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला कट करायला सोपं जाईल. इथं मी रेष मारलेली आहे, त्या रेषेवरती मी कट करून घेत आहे. आता इथं आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे. मी इथं अस्तर मध्ये फोल्ड केलेला आहे. त्यानंतर एका साईडने आम्हाला जेवढी उंची पाहिजे तेवढ्या उंचीचं अस्तर फोल्ड करून एका कोपऱ्यात घेतलेलं आहे. तिरकं फोल्ड मारायचं आहे आणि कोपऱ्यापासून मी 3-3 इंचावरती माप टाकून ते कट करून घेतलेलं आहे. हे माप आपण कमरेच्या घेरानुसार वाढवू शकतो. आणि तिथून खाली मला जेवढं अस्तर पाहिजे होतं तेवढ्या अस्तरचं माप टाकून गोल कटिंग करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला जेवढ्या उंचीची फ्रॉक पाहिजे तेवढ्या उंचीच्या थोडंसं कमीच अस्तर घ्यायचं आहे. आता इथं मी किनार कट करून घेतलेली आहे. त्यातली एका साईडची किनार मी बाहीसाठी वापरणार आहे. आपल्याला इथं फुग्याच्या बाह्या तयार करायच्या आहेत, त्यामुळे एका साईडने मी चुन्या मारून घेत आहे. चुन्या आपल्याला व्यवस्थित एकसारख्या मारून घ्यायच्या आहेत जवळजवळ. एका साईडला चुन्या मारून झाल्यानंतर तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला व्यवस्थित जुळवून घेऊन चुन्यांवरती शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला फुगा व्यवस्थित येईल. इथं माझ्या एका साईडने चुन्या घेऊन झालेल्या आहेत. आता मी दुसऱ्या साईडला व्यवस्थित प्रेस करून घेऊन व्यवस्थित चुन्या जुळवून घेऊन शिलाई मारून घेत आहे. इथं आपल्याला बाहीला जेवढी किनार लागायची होती तेवढी किनारीच्या चुन्या घेऊन झालेल्या आहेत. आता जेवढी किनार आपल्याला बाहीला लागणार आहे तेवढी मी किनार कट करून घेत आहे. आपल्याला इथं बाहीच्या उंचीला किनार कमी पडत आहे, तर मी इथं जॉईंट देणार आहे. जर तो दिलेला जॉईंट चांगला दिसला तरच मी तो ठेवणार आहे, नाहीतर तो काढून टाकणार आहे आणि जेवढी किनार तेवढ्याचीच बाही मी शिवणार आहे. इथं आता बाहीची किनार आहे तिला अस्तर लावून घेत आहे.
इथं मी बाहीच्या किनारीला जॉईंट दिलेला आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे अस्तर लावून. आता इथं आपली बाह्या तयार झालेल्या आहेत. आता आपण छातीच्या भागाला आणि बॅक साईडला अस्तर लावून घेऊयात. इथं मी अर्धा सेंटीमीटर अंतर ठेवून गळ्याला शिलाई मारून घेत आहे. इथं आपल्या गळ्याला 3 कोण आहेत, तर ते व्यवस्थित कोण करून घ्यायचे आहेत. थोडंसं कोपऱ्यावरती आल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे. नंतरने सुई उचलता ते कापड फिरवून घेऊन मग शिलाई मारायची आहे. मी तिन्ही कोपऱ्यात थोडेसे कट मारलेले आहेत आणि नंतर अस्तर पलटी केलेला आहे आणि दाब टिप मारून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला अस्तर फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग येईल. आता आपली दाब टिप मारून झाल्यानंतर अस्तर पलटी करायचं आहे आणि अर्धा सेंटीमीटर अंतर ठेवून व्यवस्थित कोपरे व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे. याने खूप छान फिनिशिंग येतं गळ्याला. आता हे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडला करायचं आहे. मी बॅक साईडला 2 गोल आकाराचा गळा केलेला आहे आणि फ्रंट साईडला षटकोन टाईपमध्ये गळा केलेला आहे. आता आपला गळा झालेला आहे व्यवस्थित करून, तर मी फ्रंट साईडला व्यवस्थित शिलाईच्या सगळीकडून कडेने मारून घेत आहे अस्तर जॉईंट करून. आणि शिलाई मारून झाल्यावर एकसारखं अस्तर कट करून घेत आहे इथं मी. इथं मी पाठीमागच्या भागाला सुद्धा अस्तर लावून घेत आहे. आता इथं आपल्याला बॅक साईडला चेन लावायची आहे, त्यामुळे गळ्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. इथं मी बरोबर बॅक साईडचा मध्य काढून घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि त्याची उंची 7 ते 8 इंच असेल. आपल्याला जेवढ्या उंचीची चेन लावायची आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीची आपल्याला ही पट्टी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघितली असेल मी पट्टी कशी लावलेली आहे. मी आधी ही पट्टी कट करून घेतलेली आहे, परंतु कट करून न घेता डायरेक्ट पट्टी मधोमध फोल्ड करून लावून नंतरनी कट केला तरी चालतंय. आणि कापडावर पट्टी जॉईन केल्यानंतर मग आपण तो कट मारायचा आहे. बरोबर आपला कट मारून झाल्यानंतर मी पट्टी पलटी करून घेतलेली आहे आणि दाबटीप मारून घेत आहे तिन्ही बाजूने, जेणेकरून आपल्याला फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग येईल आणि आपल्याला आतल्या साईडने व्यवस्थित चेन लावता येईल. आपण अशी चेन लावल्यानंतर एकदम छान फिनिशिंग येतं. आता इथं आपण अस्तरची पट्टी पलटी करून अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून आपण इथं टिप मारून घेत आहोत. आता इथं मी आतल्या साईडने चेन लावायला घेत आहे. आपण अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून जिथं शिलाई मारलेली आहे तेवढंच अंतर सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं माझी व्यवस्थित चेन लावून झालेली आहे. आता मी इथं दोन्ही खांदे जॉईंट करून घेत आहे. इथं आता आपले खांदे जोडून झाल्यानंतर मी इथं बाहीचा मध्ये काढून व्यवस्थित बाह्या लावून घेत आहे.
इथं आता आपल्या बाह्या व्यवस्थित लावून झालेल्या आहेत. आता मी इथं फ्रॉकीचे बंद तयार करत आहे. इथं मी 1.5 ते 2 इंच कापड रुंद घेतलेलं आहे आणि लांबीला कापड जेवढं आपल्याला नॉट पाहिजे तेवढं लांबीला कापड घ्यायचं आहे. इथं मी नॉटला शिलाई मारून दोन्ही नॉट पलटी करून घेत आहे. दोन्ही नॉट पलटी करून झाल्यानंतर आपल्याला बॅक साईडला थोडंसं खाली शिलाईला अंतर सोडून मध्य काढून आपल्याला 4-5 इंचाच्या अंतरावरती आपल्याला ही नॉट लावायची आहे. आपल्याला खाली आडवी शिलाई मारायची आहे, त्याच्यामुळं काळजी घ्यायची आहे. थोडंसं अंतर शिल्लक ठेवायचं आहे, नंतरच आपली नॉट लावायची आहे. इथं मी दोन्ही नॉट लावून घेतलेले आहेत. आता इथं आपला वरचा छातीचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपल्याला घेरचा भाग तयार करायचा आहे. त्याच्यामुळं मी इथं पूर्ण सगळे घेरचं कटिंग जे आहे ते व्यवस्थित जॉईन करून घेत आहे. आता आपल्याला इथं याची काळजी घ्यायची आहे. उलटं सरळ व्यवस्थित बघून इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. सगळे पार्ट एकमेकाला जॉईन करून घ्यायचे आहेत. मी इथं सगळे पार्ट जॉईन करून घेतलेले आहेत. आता आपल्याला खालच्या साईडला व्यवस्थित किनार लावून घ्यायची आहे. आपल्याला आता फ्रॉकीच्या घेरला खालच्या साईडला किनार लावून घ्यायची आहे. ही किनार मी इथं फ्रॉकीच्या आतल्या साईडने उलटी लावून घेतलेली आहे. नंतर ती आपल्याला पलटी करायची आहे. इथं माझी सगळी किनार लावून झालेली आहे. किनार मी पलटी करून तिला दापटीप मारून घेतलेली आहे. किनार पलटी केल्यानंतर सरळ बाजूने आपल्याला अर्धा सेंटीमीटर अंतर ठेवून किनारीवरती शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यामुळे लावलेल्या किनारीला फिनिशिंग येईल. आपली इथं किनारीला खालच्या साईडला शिलाई मारून झालेली आहे. आता मी इथं वरच्या साईडला किनारीला शिलाई मारून घेत आहे. वरच्या साईडने व्यवस्थित किनार दुमडून घेऊन व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. किनारीला शिलाई मारत असताना वरच्या साईडला फुगा येतो, मग तिथं आपल्याला छोटीशी चुनी घ्यायची आहे. आपण वरच्या साईडनं टीप मारत असताना छोट्या छोट्या चुन्या घेतल्यामुळे पुढे घोळ येणार नाही. इथं आता माझी किनार लावून झालेली आहे. आता आपल्याला घेरचं अस्तर लावून घ्यायचं आहे. मी आधी फ्रॉकीच्या घेरला चुन्या घेणार आहे, नंतर अस्तरला जॉईन करणार आहे. इथं आपल्याला कमरेच्या घेरनुसार चुन्या घ्यायच्या आहेत. घेर जास्त असेल तर छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आणि घेर जर छोटा असेल तर मोठ्या चुन्या घ्यायच्या. आणि इथं साडी पण मोठी होती, त्याच्यामुळे मी मोठ्या चुन्या घेतलेल्या आहेत. आता इथं माझ्या घेरच्या सगळ्या चुन्या घेऊन झालेल्या आहेत. मी आता अस्तर लावून घेत आहे. इथं माझं कमर घेरपेक्षा थोडंसं अस्तर जास्त होतं, त्याच्यामुळं मी इथे एक छोटी चुनी घेतलेली आहे. माझं इथं अस्तर लावून झालेले आहे. आता मी छातीच्या भागाला एका साईडला शिलाई मारून घेत आहे. मी इथं घेरचा भाग आणि छातीचा भाग जॉईन करून बघत आहे. मला इथं छातीचा भाग थोडासा जास्त वाटला, त्याच्यामुळं मी शिलाई मार्जिनमध्ये तो कमी करत आहे. आता दोन्हीची मापं समान झालेली आहेत, त्याच्यामुळे मी शिलाई मारून घेत आहे. इथं आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे.
आता मी दुसऱ्या साईडनं व्यवस्थित बाहीपासून शिलाई मारून घेत आहे. इथं आपल्याला बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे, छातीचं माप व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. नंतरच शिलाई मारायची आहे. झाले आता खूप छान अशी फ्रॉक तयार. आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळं मी दुसऱ्या फ्रॉकीचा व्हिडिओ दुसऱ्या भागात दाखवणार आहे. तुम्हाला मी शिवलेली फ्रॉक कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. या पद्धतीने तुम्ही फ्रॉक शिवली तर खूप मोठा घेर फ्रॉकीचा होतो. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. एकदम सोप्या पद्धतीने मी ही फ्रॉक शिवलेली आहे. कोणीही शिवू शकतं, ज्यांना शिलाई मशीन चालवता येते. आपल्या बेसिक नॉलेजवरती आपण ही फ्रॉक शिवू शकतो. त्याच्यामुळं काही एवढं विशेष नाहीये की बाबा ही फ्रॉक कशी शिवायची काय. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ पुढची कोणती पाहिजे ती. मी इथं दुसऱ्या फ्रॉकीचा फोटो लावलेला आहे, ती फ्रॉक बघायला विसरू नका. चला बाय.